फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे कसं काम करतं हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. आयुर्वेदामध्ये विषांचं वर्णन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विषांचा अभ्यास आणि त्यासाठी काही औषधं सुचवली आहेत. त्यामध्ये एक दूषी विष सांगितलंय, म्हणजे हळूहळू शरीरात पसरून काम करणारा विषारी पदार्थ. आता आपण आता सध्या जी फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड नकळत आपल्या पोटात जात आहेत, त्यांना असंच अगदी सौम्य विषारी घटक म्हणू शकतो. आता याचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून काही घटक नियमितपणे सेवन करावे असं आयुर्वेदात सांगितलंय. त्यामध्ये दूध आहे, तूप आहे, लोणी आहे आणि सुंठ, मिरी, पिंपळी यांचा समावेश आहे. म्हणजे अन्नातल्या विषाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून या घटकांचं जर नियमित सेवन केलं तर फायदा होतो. आता पूर्वीसारखं शुद्ध दूध किंवा लोणी मिळणं अशक्य आहे, पण सुंठ, मिरी, पिंपळी हा सोपा पर्याय आहे. तुम्ही घरी समप्रमाणात सुंठ, मिरी, पिंपळी यांचं चूर्ण बनवून ठेवू शकता आणि छोट्या काचेच्या बॉटलमध्ये हे स्टोअर करू शकता. जेवताना वरून अगदी चिमूटभर हे चूर्ण भाजीत किंवा डाळीमध्ये घेऊ शकता, किंवा जेवताना अगदी शेंगदाणा एवढं म्हणजे 1-2 ग्रॅम चूर्ण तूप किंवा मधाबरोबर तुम्ही चाटण म्हणून घेऊ शकता. संशोधनात सिद्ध झालंय की त्रिकटूमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो, पचन सुधारतं, कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी होतात, शुगर कमी होते, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. एक रिसर्च जर्नल आहे फायटोथेरपी, त्यामध्ये दाखवलंय की यामुळे लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी झालं. शिवाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाला शरीरातला, इम्युन इफेक्ट सुद्धा वाढला, इम्युनिटी वाढली, प्रतिकार क्षमता वाढली. आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे, म्हणून नॅचरल मेटाबॉलिक बूस्टर म्हणून आपण त्रिकटू वापरू शकतो. आता कोणी हे जपून घ्यायचंय बरं का, तर ज्यांना खूप ऍसिडिटी आहे, अल्सर्स आहेत, त्यांनी हे रिकाम्या पोटी घ्यायचं नाही, कारण हे तिखट आहे, खूप तीक्ष्ण आहे. खूप लहान मूल किंवा गर्भवती महिलांना वैद्यांच्या सल्ल्यानेच द्यायचंय आणि नेहमी कमी प्रमाणात म्हणजे 1-2 ग्रॅम पेक्षा जास्त घ्यायचं नाही. उन्हाळ्यात त्याचा अतिरेक करायचा नाही. त्रिकटू हे एक शरीराचं नैसर्गिक, आपण त्याला रक्षण कवच म्हणू शकतो. सध्या अर्ध्या लोकसंख्येला पचनाचा त्रास आहे, वजन वाढलेलं आहे, सर्दी खोकला आहे, कोलेस्ट्रॉल आहे, शुगर आहे, काही ना काही तक्रारी आहेत. अशा वेळी हे त्रिकटू चूर्ण आपल्याला प्रिझर्वेटिव्ह शिवाय, केमिकल्स शिवाय उत्तम आरोग्य देऊ शकतं. म्हणून मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात हे त्रिकटू नक्की वापरायला हवं, योग्य पद्धतीने वापरायला हवं, तर हे सगळे फायदे तुम्हाला सुद्धा नक्की मिळतील. म्हणून आजपासून डायनिंग टेबलवर आवर्जून हे त्रिकटू चूर्ण ठेवा, वापरून बघा, त्याचा अनुभव घ्या आणि कमेंट्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.